नमस्कार, मी वैशाली। राज्यात थंडीचा कडाका चांगलाच वाढला असून अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा लक्षणीयरित्या खाली आला आहे। आज 16 डिसेंबर। येत्या 24 तासांत थंडीची ही लाट कायम राहणार का आणि तुमच्या जिल्ह्यात तापमान किती असेल याची सविस्तर माहिती घेऊन मी आले आहे। चला पाहूया आजचा सविस्तर हवामान अंदाज। सध्याची हवामान स्थिती। सर्वात आधी पाहूया आज सकाळी राज्यात थंडीची काय स्थिती होती। राज्यातील अनेक भागांमध्ये थंडीची लाट पसरली असून काही ठिकाणी तर तापमानाने नीचांकी पातळी गाठली आहे। आज सकाळी जेऊर करमाळा येथे सर्वात कमी म्हणजे 5.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली। मोहोळ येथे 8.3 अंश तर सोलापूर शहरात 13.9 अंश सेल्सिअस तापमान होते। नाशिक विभागातही थंडीचा जोर कायम आहे। नाशिक शहरात 9.4 अंश तर मालेगावमध्ये 9.6 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले। छत्रपती संभाजीनगरमध्ये 11.6 अंश, धाराशिवमध्ये 11.2 अंश तर परभणी आणि नांदेडमध्ये तापमान अनुक्रमे 10.6 आणि 10.8 अंश सेल्सिअस होते। विदर्भातही थंडीने चांगलाच जोर पकडला आहे। नागपूरमध्ये 10.4 अंश, गोंदियात 9.2 अंश तर यवतमाळ आणि वर्ध्यात अनुक्रमे 9.8 आणि 11.4 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली। पुणे शहरातही शिवाजीनगर म्हणजेच 8.3 अंशांपर्यंत खाली आले होते। थंडी कायम राहणार। थोडक्यात सांगायचं झालं तर विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्राच्या बहुतांश भागांत कडाक्याची थंडी अनुभवण्यास मिळत आहे। याचं मुख्य कारण म्हणजे उत्तरेकडून येणारे थंड आणि कोरडे वारे। हे वारे अजूनही राज्यात वाहत असल्यामुळे पुढील 24 तासांतही थंडीचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे। उद्याचा अंदाज म्हणजेच 17 डिसेंबरसाठी। आता पाहूया हवामान विभागाने दिलेला सतर्कतेचा इशारा। उद्या सकाळसाठी म्हणजेच 17 डिसेंबरसाठी काही जिल्ह्यांना थंडीच्या लाटेचा येलो अलर्ट देण्यात आला आहे। यामध्ये उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे आणि जळगाव जिल्ह्यांचा समावेश आहे। तसेच अहिल्यानगर, पुणे आणि सोलापूर या जिल्ह्यांनाही थंडीच्या लाटेचा येलो अलर्ट आहे। विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यासाठीही हा इशारा कायम आहे। या सर्व जिल्ह्यांमध्ये तापमान सरासरीपेक्षा कमी राहून थंडीचा कडाका जाणवेल। राज्याच्या इतर भागांत कोणताही मोठा इशारा नाही, पण थंडीचा प्रभाव सर्वत्र जाणवणार आहे। इमॅजिन। आणि हो, शेतकरी बांधवांनो, एक महत्त्वाची सूचना। आता शेतीसाठी लागणाऱ्या कोणत्याही उपकरणासाठी तुम्हाला तालुक्याच्या ठिकाणी किंवा इतरत्र कुठेही जायची गरज नाही। सर्व प्रकारची शेती उत्पादने आणि उपकरणे आता थेट तुमच्या मोबाईलवर इंडिया मार्टवर उपलब्ध आहेत। अधिक माहितीसाठी डिस्क्रिप्शन बॉक्स नक्की तपासा। धन्यवाद।